आता प्रश्न विचारणार आहे काका, पुण्याबद्दल काय तर सांगा. पुण्याबद्दल म्हणजे काय सांगायचं, मी माझा जन्मच पुण्यातला आहे. अच्छा. जवळजवळ गेली 74 वर्ष मी पुण्यातच आहे. मी पक्का पुणेकर आहे. आणि काय माहिती पाहिजे? अच्छा, मला हे माहिती पाहिजे की आता कोण पुण्यात बाहेरून आलंय तर त्याला काय तर जागा रेकमेंडेड करायला, बेस्ट जागा. नाही, हडपसर हा भाग चांगला आहे, आमचा डेव्हलप होतो आहे. आणि जे सोलापूर किंवा आपल्या या भागातून येतात मंडळी, सोलापूरच्या भागातून, सोलापूर उस्मानाबाद, त्यांना हा चांगला पडतं घरी जायला. बाहेरच्या म्हणजे शहराच्या बाहेर ते तिथून बाहेर पडतात. आणि एक छान जागा आहे, नवीन डेव्हलप होते, अजून डेव्हलपमेंट चाललेलं आहे. इतर जागांसारखं कंजेस्टेड म्हणजे काय जास्त गर्दी झालेली नाही, त्यामुळे बरं वाटतं हडपसर राहायला, बाकी काय नाही. अच्छा काका, तुमचं वय किती आहे? माझं वय 74. 74. जर तुम्ही आमच्यासारख्या पोरांना, आता आमचं वय 20 आहे, त्यांना ॲडवाईस द्यायची असले तर काय ॲडवाईस देणार? काय नाही व प्रामाणिकपणे राहा. दुनिया ही आता म्हणजे फार फसवी झालेली आहे, पण तेवढी आपली तयारी पाहिजे की बाबा ते आपणही त्या प्रमाणावर राहिलं पाहिजे. कारण की आपणच नुसतं प्रामाणिकपणे राहायचं आणि समोरचं जर आपल्याला फसवत असेल, आपल्याला कळत असेल, तर आपली त्या मानाने तयारी पाहिजे. पण आपलं प्रामाणिकपणा सोडू नका, सच्चाई नाव, बाकी काय सांगायचं. मित्र कसे मॅटर करतात? आता आम्ही मित्र कसे बनवायचे, चांगले बनवायचे का? बघ, माझे मित्र बालपणीचे म्हणजे मी ज्या ठिकाणी राहत होतो कसबा पेठेत, तिथले माझे मित्र माझ्याबरोबर अजून आहेत. नंतर माझे कॉलेजमधले मित्र माझ्याबरोबर आहेत. नंतर मी ज्या खात्यात काम करत होतो तिथले माझे मित्र माझ्याबरोबर आहेत. ते जवळजवळ 500 लोक आहेत. आणि इथे एक गाणी म्हणायला येतात ही मंडळी, हे माझे मित्र आहेत तिथले. म्हणजे हे सगळे असे जोडून ठेवलेले आहेत. म्हणजे जवळजवळ माझ्याकडे आत्ता 1000 लोकांचा संच आहे. अच्छा. हां, 1000 लोकांचा संच आहे. हां. किती आश्चर्यचकित आहे. आता ते तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे आम्ही माणसं बांधून ठेवलेली आहेत की काही नाही, आपण एक व्हॉट्सअपवर त्यांना एक मेसेज करायचा, त्यांना बर्थडे विश करायचं, बाकी काय असतं याच्यात. आपण काय फारसं काय हे करत नाही. माणसं जोडणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता ह्या काळामध्ये शेजाऱ्याला विचारित नाही, शेजारी कोणाला राहतो हे माहिती नसतं. अशा ह्याच्यात थोडंसं एक दिलीने वागलं पाहिजे सगळ्यांनी. तू कोण मी कोण हे जात भेद पंथ हे धर्म हे करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी एकजुटीने राहिलं पाहिजे. कारण की जर शत्रू आपल्यावर चालून आला तर मग आपण त्यावेळी एक असतो. म्हणजे समजा पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला तर मग आपण सगळे एक असतो. मग इतर शांततेच्या ह्याच्यात आपण का आपल्यात भिंती घालतो, हे समजत नाही. तर हे असं नाही झालं पाहिजे. पण सगळ्यांनी गोळ्या मेळ्याने राहिलं पाहिजे, तरच मजा आहे, नाहीतर काय. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय वाटतं? एक बाबा जाणता राजा होता, त्याने संपूर्ण म्हणजे महाराष्ट्राला एकत्र आणलं. जसे आम्ही मित्र जोडले तसे त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन आम्ही सगळे मित्र जोडलेले, की सगळ्या तेली तांबोळी सगळ्या जातीचे सगळ्या धर्माची माणसं त्यांनी बांधून ठेवली आणि राज्य निर्माण केलं. हे रयतेचं राज्य होतं. हे काय म्हणजे असं कोणाचं एका शिवाजी महाराजांचं राज्य नव्हतं, हे रयतेचं राज्य होतं. हा जो कॉन्सेप्ट आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यामुळं त्यांचं राज्य टिकलं आणि विस्तारलं. अदरवाईज मग काय ते काय इतर राज्यांसारखी त्यांची अवस्था झाली असते. अच्छा काका, पैशाबद्दल काय माहिती असायला पाहिजे आत्ताच्या काळातल्या आमच्या सारख्या लोकांना? काळजी घेतली पाहिजे. दिवसेंदिवस महागाई वाढते. आमच्या वेळी जरा बरा काळ होता, तुमच्या हा फार टफ आहे. पण त्यामध्ये एवढंच की बाबा पैसे गुंतवताना विचारपूर्वक गुंतवा. नंतर एकमेकाला उधारी सणवारी करताना काळजीपूर्वक करा, की जेणेकरून आपण कष्टाने मिळवलेला पैसा, जर तुम्हाला असाच पैसा मिळाला असेल तर तो उधळायला काय हरकत नाही. पण जो कष्टाचा पैसा आहे तो असा कुठेही उधळू नका, आपल्या ह्याच्याप्रमाणे झाला, एवढंच मला सांगायचं. आणि रिस्क घेण्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला? हे बघा, रिस्क घेतलीच पाहिजे. कधीही रिस्क घेतल्याशिवाय कुठलाही म्हणजे विकास होत नाही. उदाहरणार्थ म्हणजे आता तुम्ही पैसे गुंतवायचे तर तो रिस्क थोडीशी घेतलीच पाहिजे. विश्वास कुठंतरी दाखवला पाहिजे. असं जसं प्रत्येकावर अविश्वास दाखवत राहिला, रिस्क पाहिजे, जीवनात रिस्क पाहिजे. आता तुम्ही नोकरीला जाता, त्या ठिकाणी काय तुम्हाला माहिती असतं की मला काय काम मिळणार आहे काय, पण ती रिस्कच असते ना, मग ते आपण घेतो ना त्यावेळी. तसेच आयुष्यात रिस्क पाहिजे, तरच आयुष्य जगायला मजा आहे. नाहीतर काय आपलं आईने आयुष्य एक ठिकाणी लागलं नोकरीला, तिथंच रिटायर झाला काय, त्याला नाही. रिस्क पाहिजे. तुम्ही कधी रिस्क घेतल्याने बिझनेस ट्राय केला का? काय बिझनेस? नाही, बिझनेससाठी नाही बाळा. कारण की कसं होतं की आमचा काळ बिझनेस म्हणजे लाखाचे 12,000. आमचे जे
वाडवडील होते, त्यांनी बिझनेस म्हणजे लाखाचे 12,000, म्हणजे जे तुमचे आहेत पैसे ते घालवायचे, असं हे नको. अशा दृष्टीने त्यांनी आम्हाला एक शिकवण दिली होती की बाबा ठीक आहे, पण आता नवीन पिढीने त्यात यायला पाहिजे, कारण की बिझनेस हा आता चांगल्या प्रकारे डेव्हलप होत चालले, त्याला सोर्सेस आहेत, बँक कर्ज देते, नंतर इतरही मार्ग आहेत. आपलं टॅलेंट दाखवण्यासाठी हा बिझनेस हा एक चांगला मार्ग आहे. एक लास्ट प्रश्न विचारतो आता काका, तुम्हाला काय वाटतं आता पुढच्या 5 वर्षात पुणे कुठं जाणार आहे? डेव्हलप किती होईल? हे पुन्हा आता यवतपर्यंत जाईल पुढच्या 5 वर्षात. हे आता तर पसरलेलंच आहे आणि इकडं पार लोणावळ्यापर्यंत जाईल. इकडं तुमचा काय हा जो भाग आहे तो म्हणजे शिवापूर या भागापर्यंत जाईल. असं म्हणजे विस्तार होत चालला आहे, सासवडपर्यंत जाईल इकडं. आता गेलंच आहे, पण म्हणजे मधली जी गॅप आहे ती सगळी भरून झाली आहे या वर्षात. आणि ही जी आजूबाजूची गावं आहे ती उपनगरं म्हणून पुण्याला जोडली जाते. म्हणजे मुंबई जसं झालं सबर्बन, तसं एक मोठंच हे होईल पुण्याचं. काका धन्यवाद तुमचे 2 मिनटं दिल्याबद्दल. जय शिवराज, शंभूराज. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? मस्त मस्त. होय, आता तुझं हे मला हां, यूट्यूब चॅनल सांगतो तुम्हाला. गाईज हा होता आजचा व्हिडिओ. क्लोज द व्हिडिओ राईट नाव. मी काकाला सांगतो माझं यूट्यूब चॅनल असं आहे